रणभेरी वणवा क्रांतीचा, रणभेरी वणवा क्रांतीचा, कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी, रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा, ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करिसी देशाला ही रणभेरी, कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करिसी देशाला ही रणभेरी। या वंदे मातरम। सरदार, खरं तर मी देवाशीष चाचांबद्दल विचार करतोय. ते एकटेच कलकत्त्याला निघून गेले. करतार सिंग नाव आहे त्यांचं. जर का त्यांची भेट झाली तर कपड्यांचा बंदोबस्त तर होईलच, त्याचबरोबर सरदार आपली इथं राहण्याची व्यवस्था पण होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे सांगतोय की सर्व भारतीयांनी एकत्र यावं. दुसऱ्या संघटना त्यांना चूक ठरवू पाहत आहेत. अच्छा करतार सिंग, तुमचे फार मोठे उपकार की तुम्ही आम्हा लोकांची एवढी मदत केली. आम्हाला खायला प्यायला घातलं, कपडे दिले घालायला. तुमच्या इथे विश्राम करायचा अवसर प्रदान केला, ज्यामुळे आम्ही सर्व एकदम चुस्त दुरुस्त झालो आहोत. सज्जन सिंगजी, तुम्ही माझ्या सेवेला उपकाराचे नाव देऊन मला अक्षरशः लज्जित केले. मी तर हे सगळं करून स्वतःला मोठा गर्वान्वित समजत होतो. क्रांतीची ही पण एक पद्धत आहे की क्रांतिकारींची सेवा करायची. आणि त्याला तुम्ही उपकाराचे नाव देऊन मला हे दाखवून दिलं की मी क्रांतिकारी नाहीये. असं नाहीये करतार सिंगजी. क्रांतिकाऱ्यांची शक्ती तुम्ही लोकच आहात, ज्यांच्या जोरावर आम्ही जगत असतो. नाहीतर आम्हाला मुर्दा बनायला जास्त वेळ नाही लागणार. आणि कोण म्हणतं करतार सिंग की युद्धात लढणारेच फक्त शिपाई असतात, त्यांची सेवा करणारे नाही? अभय ठीक बोलतोय करतार सिंगजी. तुम्ही हे तर मानत असाल की टाळी फक्त एका हाताने नाही वाजत, उलट ती दोन्ही हातांनी वाजते. जर तुमच्यासारखे सच्चे देशभक्त आम्हा शिपायांची मदत नाही करणार, तर मग हे शिपाई या देशाची सेवा आपल्या हृदयातून कशी करतील? हा करतार सिंगजी, एक शिपाई लढाई करतो तर दुसरा त्याला हत्यारं पुरवतो. एक निहत्ता शिपाई कधी लढाई नाही करू शकत. आणि जर तुमचा सहयोग नसता तर आमच्यासारखी लोक जंगलात भटकत भटकत जंगली जनावरांची शिकार बनून गेलो असतो. हो, आणि जर तुम्ही आधार दिला नसता तर आमची पावलं तिथल्या तिथेच थबकली असती. आणि त्यांना गती तुमच्यामुळेच मिळते. करतार सिंगजी, हे सगळे तुमचे प्रशंसक आहेत. त्यांना भान आहे ह्याच्या जोरावरच हे आपली लढाई सुरू ठेवू शकतील. या आमच्या लढाईमध्ये तुम्ही खूप मोठी महत्वाची भूमिका निभावली आणि आता आम्ही आमच्या पुढच्या लढ्याकरता पूर्ण तयार आहोत. हो, आता आम्हाला आज्ञा द्यावी. आम्हाला लवकरात लवकर बनारसला पोहोचून काही कार्य पूर्ण करायची आहेत जी अजून शेष आहेत. अनुमती द्यावी. नाही सज्जन सिंगजी, अशी अनुमती नाही मिळणार.
केवळ कैद्याचा वेश सोडल्याने तुमची ओळख नाही लपणार. म्हणजे सज्जन सिंगजी, तुम्हाला खूप दूरपर्यंत जायचं आहे. तुमचा शोध घेणारे पावला पावला गणिक डोळे लावून बसले आहेत. आता तुम्हाला त्यांच्यापासून कसे वाचवायचे? करतार सिंगजी, आता जसे पण हालात असतील आम्ही त्यांचा मुकाबला करू. आम्ही आमचा जीव देऊ, पण सरदारांची सुरक्षा करू. म्हणजे पुन्हा खतरा. तुम्ही असं काही काम का करत नाही की ज्याने साप पण मरेल आणि लाठी पण तुटणार नाही? म्हणजे तुम्ही बनारसला पोचाल पण आणि तुम्हाला कोणी ओळखणार पण नाही. हे कसं शक्य आहे? बिलकुल शक्य आहे. मी एका बहुरूपीला तुमच्या सेवेकरता बोलवलं आहे. तुम्ही त्याला भेटून घ्या आणि सुखानं पुढे जा. मी पण संतुष्ट होऊन तुमच्याकरता निश्चिंत राहील. गुरुजी प्रणाम. तुम्ही आमची आठवण काढली होती. होय बनारसी, खरं तर आम्हा सगळ्यांनाच खूप चिंता लागून राहिली होती की आमचे सगळे लोक जे हजारीबागला गेले होते अभय सिंग आणि सज्जन सिंग यांना सोडवण्याकरता, काय झालं त्यांचं? ते हजारीबाग पर्यंत पोहोचलेत की नाही? गुरुजी, आम्हाला याची काही सूचना नाही. फक्त एवढंच माहिती आहे की जेव्हा बनारसमधून मोर्चा निघाला तेव्हा इंग्रज शिपायांनी त्यांना अडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण त्यांचा जोश आणि उत्साह याच्यापुढे त्यांचं काही नाही चाललं. ते तर आम्हाला माहित आहे बनारसी भैया, आणि आम्हाला हेही माहित आहे की मोर्चा पुढे नेण्यामध्ये गोपी सिंगची महत्वाची भूमिका होती. पण बनारस सोडल्यानंतर पुढे त्यांचं काय झालं? आणि म्हणूनच तुला इथे बोलावण्याचं ठरवलं बनारसी, की बहुतेक तुझ्याकडे काही सूचना असेल. गुरुजी, खरंच अशी काही सूचना नाही. उलट आम्ही तुम्हालाच विचारणार होतो की गोपी सिंगने जो सज्जन सिंगांसाठी मोर्चा काढला त्यात सफल झाले की नाहीत. घ्या. अलाख निरंजन, 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 अलाख निरंजन. बच्चा लोक, तुम्हा लोकांची द्विधेची नाव कोणत्या विचारधारेत वाहत आहे आम्हाला सांगा. आम्ही तिला पकडून तुमच्या विचारांच्या किनाऱ्याला बांधून देऊ. अलाख निरंजन. अरे महाराज, तुम्ही हे कुठे शिरलात? जा, कोणतं दुसरं द्वार बघा. अलाख निरंजन. हे काय बोलतोस बच्चा? बाबांचा नादर, बाबांना क्रोध येतोय, क्रोध. अलाख निरंजन. बाबांच्या तेज दृष्टीतून अशा ठिणग्या निघतील की सगळं काही जळून खाक होऊन जाईल. क्षमा मागा, क्षमा मागा, बाबांची क्षमा मागा. अलाख. अच्छा बाबा, चूक झाली, क्षमा करा, पण आता इथून तुम्ही जा. हे पहा, आम्ही खूपच गंभीर समस्येवर विचार विमर्श करत आहोत. अलाख निरंजन, अलाख निरंजन, अलाख निरंजन. बाबा सांगत आहेत की जी काही गंभीर समस्या आहे ती बाबांना सांगा, बाबा त्याचं समाधान करतील. अलाख निरंजन. हे पहा, मी हात जोडतो तुमचे. आम्हा लोकांना तुम्ही इथे एकटं सोडा. अलाख निरंजन, अलाख, अलाख निरंजन. बाबा सांगत आहेत की 3 लोक एकटे कसे असू शकतात. एकटं होण्याकरता तर एकटं व्हावं लागेल.
एक तर राहावं लागेल बाबांच्या सोबत. आलाख निरंजन. बाबाजी बरोबर, पण ते कशाला? कारण बाबा चमत्कारी आहेत, अंतर्यामी आहेत, महाज्ञानी आहेत. आलाख निरंजन. बाबा जिथे कुठे असतात तिथे ते स्वयं कधीच नसतात. त्यांचं ज्ञान असतं, केवळ ज्ञान. हे जे प्रश्न तुमच्या मस्तकात उथल पुथल करत आहेत त्याची सगळी उत्तरं बाबांच्या ओठांवर आहे. हे पहा, मी प्रार्थना करतो की तुम्ही लोक इथून गेलात तर उपकार होतील. गुरुजी गुरुजी, एकदा बघून तर घेऊ. कधी कधी काय होतं, यांच्या गोष्टी नकळत खऱ्या होतात. बाबाजी, तुम्ही म्हणत होतात ना तुमच्या ओठांवर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. आलाख निरंजन. तर कृपा करून हे सांगा की आमचे काही साथी खास कामगिरी करता बिहारला गेलेत, ते त्यांच्या कामात सफल होतील की नाही? तुमची माणसं गेली होती. पंछीला पिंजऱ्यातून मुक्त करून आणण्याकरता, परंतु 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 काय बाबा? काय काय ते पंछीला मुक्त करू शकले? नाही, त्यांनी प्रयास खूप केला, पण तो पंछी स्वतःही पिंजरा तोडून स्वयं मुक्त होऊन आला. लाख निरंजन. स्वयंमुक्त झाले? लाख निरंजन. म्हणजे हे झालं की अभयसिंग आणि सज्जन सिंग जेलमधून निघाले? लाख निरंजन. केवळ निघालेच नाहीत बच्चा, हा. तर तुमच्या समक्ष आले आहे. समक्ष आलेत? तुम्हाला असं म्हणायचंय की ते बनारस मध्ये आलेत? समक्ष म्हणजे समक्ष बच्चा, समोर प्रत्यक्ष आले आहेत. अलख निरंजन. अलख निरंजन. अरे पराडकर जी, महादेव. अरे, म्हणजे तुम्ही आहात सज्जन सिंगजी? काय घाबरवलं. प्रणाम गुरुदेव. काय अभय, अरे तू पण यांच्या सोबत या या या. तुमच्या अड्ड्यावर तुमचं स्वागत आहे. विराजमान व्हा. बसा बसा. हे पण खूप केलं तुम्ही दोघांनी मलाच बनवलं. हे काय अभय, तू पण यांच्या बरोबर सामील झालास? गुरुदेव, आता तुमच्याकडून तर शिकलोय सगळं. चला, तर याचा अर्थ हा झाला की गोपी सिंग जो मोर्चा घेऊन हजारीबागला गेला त्याने आपलं काम केलं. नाही नाही पराडकरजी, जिथे अभयसिंग सारखी साहसी व्यक्ती असेल तिथे कोणत्या मोर्चाची गरज नाही पडत. असं काही नाहीये गोपी, तुझा मोर्चा व्यर्थ नाही गेला. उलट जेलमधून पळून येण्याकरता आम्हाला त्याची बरीच मदत झाली. ती कशी काय भाईजान? तुम्ही मोर्चा काढलात तेव्हा शिपायांचं सगळं लक्ष तुमच्याकडे गेलं होतं. आणि मग काय, आमचा रस्ता साफ झाला. चला, पण ही चांगली गोष्ट झाली की तुम्ही दोघं तिथून सकुशल निघून आलात. आणि इथे येऊन पोचलात, यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असेल? हो, आम्हा सगळ्यांकरता हा दिवस दीपावलीपेक्षा कमी नाहीये. दीपावली तर असणारच, कारण अभयने केवळ आम्हालाच नव्हे तर देबाशिष बाबूंची सुद्धा तिथून सुटका केली आहे. अरे वा, हे तर खूप छान काम केलंस तू अभय, जे देवाशिष बाबूंना काळोखातून काढून बाहेरचा उजेड दाखवलास. पण ते आहेत कुठे? अरे पराडकरजी,
त्यांना आम्ही तेथूनच कलकत्त्याला रवाना करून दिलं. चला, ईश्वराची कृपा ते त्यांच्या मुक्कामी सुखरूप पोहोचले. अरे पोचणारच, तुम्ही निश्चिंत राहा. महादेव. महादेव. बोला, अभय सिंगला सज्जन सिंगशी कोणी भेटवलं? चुपचाप सर्व काही खरं खरं सांगा. तुम्हा लोकांची यातच भलाई आहे. रणभेरी वळवा क्रांतीचा. खरं खरं सांगा, नाही तर आम्ही तुमची चामडी सोलून काढू. अभय सिंगला जेलमधून काढण्यात कोणी मदत केली? बोला, अभय सिंगला सज्जन सिंगशी कोणी भेटवलं? आणि त्याला देवाशिषचा पत्ता कोणी सांगितला? हे लोक जेलमध्ये होते, आम्हाला हे पण माहित नाही. कुठे होते, कोण होते? अच्छा, तुम्हाला हे पण नाही माहित की ते लोक जेलमध्ये होते की नाही? होय साहेब, आम्हाला माहित नव्हतं की ते जेलमध्ये होते. आणि बहुतेक तुलाही माहित नसेल की सज्जन सिंग आणि देवाशिष कुठे होते. आणि ते अभय सिंगला कसं कळलं? हं? हो, आम्हाला खरंच माहित नव्हतं. हा, अभय सिंग आमच्यात होता खरं, पण त्याने कधी त्या लोकांची नावं नाही घेतली. अच्छा, उल्लेख पण नाही केला. पण तू त्याला पळून जाण्यात मदत जरूर केली, हो ना? मी कोणतीच मदत नाही केली. असं वाटतंय की तू असं तोंड नाही उघडणार. मारून मारून तुझी हाडं तोडून टाकेन मी. तुझी चामडी सोलपटून काढेन मी. तुझे हात पाय तोडून लुळं पांगळं करून टाकेन मी. तुला इथे जेलच्या आत जिवंत काढून टाकेन मी. समजलं? चुपचाप सर्व खरं खरं सांगा. तुम्हा लोकांची यातच भलाई आहे. समजला की नाही? तुम्हा लोकांना जिवंतच इथे दफन करून टाकीन. समजलं? अंडरस्टँड? जी, हेच तर तुम्हाला आम्ही सांगत आहोत की ह्याची अभयची जेवढी पण प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. अरे एवढ्या शिताफीने आणि बहादुरीने त्याने आम्हाला जेलमधनं बाहेर काढलं आहे, त्याची तर शब्दांमध्ये तर प्रशंसा होऊ शकत नाही. शब्द कमी पडतील त्यासाठी. ही केवळ एकच गोष्ट नाहीये सज्जन सिंगजी. बरोबर बोलताय. अभय तर पूर्वीपासूनच अभय राहिलाय, तर मग आज त्याने अभय असल्याचं आश्चर्य ते कसलं? नाही, आश्चर्य नाहीये. कधी कधी मी विचार करतो, अभय माझा शिष्य, मी अभयचा गुरु, आणि एक शिष्य आपल्या गुरुच्या विचारांच्या
पुढचा पण विचार करू शकतो हे आश्चर्याची गोष्ट आहे. होय, अगदी बरोबर बोललात तुम्ही सज्जन सिंगजी. खरं तर तो काय विचार करतो, काय कृती करणार आहे, कुणीच जाणत नाही. गोष्ट तेव्हा कळते जेव्हा परिणाम समोर येतो. नंतर हे कळतं की तो या कारणाकरता सगळं करत होता. बिलकुल, आता बिलकुल. तुमचीच गोष्ट घ्या ना. तुमच्या गायब होण्यामुळे आम्ही सगळे इथे चिंताग्रस्त होतो. आणि अभय विजयाच्या मृत्यूमुळे शुद्धीत नव्हता. एकदम गुमसुम एकांतात बसलेला असायचा. ना कोणाशी बोलणं, ना विचारणं, ना भेटणं, ना हसणं, ना खाण्याची चिंता, ना पिण्याची चिंता. तुमच्या लोकांवर पण दुहेरी मार पडत होती सज्जन सिंगजी. एकीकडे तुमचा शोध न लागण्याची चिंता, आणि दुसरं अभयचं असून सुद्धा नसण्याचं दुःख. म्हणजे अभय तुम्हा लोकांच्या संपर्कात नव्हता की तुम्ही लोक अभयशी संपर्क साधू शकत नव्हतात? काय होत? नाही नाही सज्जन सिंगजी, आम्ही सगळे, आमच्यातला प्रत्येक जण हाच प्रयत्न करत होता त्याला समजावायचा की शहीदाच्या मृत्यूवर आसवं नाही ढाळायची. उलट गर्वाचे दीपक चेतवायचे असतात. पण तो खूप प्रेम करत होता विजयावर. नाही पराडकरजी, प्रेमाचे हे कारण हे काही आशिकी माशुकीच्या हिशोब बिशोब नव्हता. त्याचा अर्थ आहे की त्याच्या आतली देशभक्ती होती. तिने रणभेरीची गरिमा वाचवण्याकरता आपला प्राण न्योछावर केले. आणि ह्याच कारणामुळे अभयवर याचं काही असर झाला असेल, म्हणूनच तो तिला घेऊन गंभीर झाला आहे. नाहीतर त्याच्या देशप्रेम इतकं कुटून भरलं आहे की त्यात दुसरं काही जाण्याची जागाच नाही आहे पराडकरजी अभय करता. नाही, तुम्ही एकदम नेमकं बोलत आहात सज्जन सिंगजी. बिलकुल. निश्चितच अभयच्या हृदयात विजयाकरता याच भावना असतील. पण आमची परेशानी ही होती सज्जन सिंगजी की त्याला या अवस्थेतून बाहेर कसं काढायचं. आणि म्हणूनच आम्ही तुम्ही हरवला गेल्याची खबर पण त्याला नाही सांगितली, कारण तो अजून ना कोलमडो. पण एक दिवस त्याला माहित पडलंच, आणि तो आम्हाला सोडवण्याकरता जेल करता रवाना झाला. आम्हाला सोडवण्याकरिता. बिलकुल. पण हजारीबाग जेलच्या भिंती ओलांडणं सोपं नव्हतं. आणि म्हणून त्याने स्वतःच्या गिरफ्तारीच्या एक प्रकारे म्हणा की प्रपंच रचला. तो कसा? आता पहा, आम्ही ते सगळे परेशान होतो की तुमचा शोध कसा लावायचा, आणि यातच अभय पण गायब झाला. अजून परेशानी वाढली. आता आम्ही सगळे हाच विचार करत होतो की अभय कुठे निघून गेला. त्यात त्याच्या गिरफ्तारीची सुद्धा खबर आली. आता जेव्हा आज तुम्ही दोघं तिथून निघून आला आहात, तेव्हा कुठे जाऊन हे समजत आहे की हा सगळा अभयचा मनसुबा होता. एक गोष्ट सांगू पराडकरजी? बोला. अभयच्या कर्तुती आणि त्यांच्या मनसुब्यांनी क्रांतिकारींच्या कोमजलेल्या चेहऱ्यांवर एक जोश, एक हास्य फुलवले आहे. आणि त्यानेच इंग्रजांच्या छातीवर साप वळवळत आहे. एक अजून गोष्ट सिद्ध होते सज्जन सिंगजी, जी, की अभयच्या हृदयात देशाच्या स्वातंत्र्याशिवाय कोणत्याच गोष्टीचा ध्यास नाहीये. ना कोणा युवतीच्या प्रेमाचा, ना आई वडिलांच्या प्रेमाचा, कोणताच नाही. जर त्याच्या हृदयात काही आहे तर केवळ आणि केवळ देशभक्ती. खरं बोललात पराडकरजी. अभय करता तर माता पिता पण देशच आहे, आणि त्याची प्रेमिका
ती सुद्धा देशच आहे, देशभक्त अभय. आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी तर तो कोणतीही परिसीमा गाठू शकतो, हे तर मानायला हवं. जी बिलकुल. उलट मी तर हे म्हणेन सज्जन सिंगजी की भाग्यशाली असतो तो गुरु ज्याला अभय सारखा शिष्य गौरवान्वित करण्याचा अवसर प्रदान करतो. हा तर तुमचा मोठेपणा आहे, मोठेपणा. महादेव. तुम्ही काय देशभक्तापेक्षा कमी आहात महादेव? भाईजान, हबीब, तू कधी आलास? बस आत्ताच आलोय भाईजान. तसं भाईजान, कुठल्या विचारात होतात तुम्ही? काही नाही, असंच. हबीब, त्या काकी कलकत्त्याला पोचल्या ना, काही तकलीफ नाही ना? नाही नाही भाईजान, काही तकलीफ नाही त्यांना. गर्विताने त्यांच्या सुखरूप पोचण्याची खबर दिली होती, आम्ही सांगायला विसरलो. जाताना त्यांची नीट भेट पण नाही झाली. तसं गर्विता केव्हा येणार आहे? भाईजान, गर्विताने ही पण खबर पाठवली होती की ती कलकत्त्यातच राहू इच्छिते. दरअसल भाईजान, तिचा शोहर परत आलाय आणि ती आपल्या शोहर बरोबरच बाकीचं आयुष्य जगणार आहे. पण गर्विताने तर सांगितलं होतं की तिच्या नवऱ्याने तिला सोडलंय. जी भाईजान, पण तिच्या शोहरला त्याच्या चुकीची जाणीव झाली आहे. आणि भाईजान, सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे की गर्विताने त्याच्या देशभक्तीची भावना जागृत केली आहे. आणि भाईजान, तिचा शोहर पण आता आपल्यासारखाच एक क्रांतिकारक आहे. हे तर खूप चांगलं आहे. जोपर्यंत त्या सुप्रिटेंडंटच्या जगण्याला मृत्यूपेक्षाही भयानक नाही करून देत, माझ्या आतली आग शांत नाही होणार विजया. डॅम इट. आम्ही विचार पण नाही करू शकत की सिच्युएशन इतकी खराब होईल, इतकी बिघडून जाईल की ते लोक आमच्यावर अटॅक करतील. आमच्यावर अटॅक तर सोडा जॉन. अटॅक करतोय तर आम्ही त्याच्यात मुंहतोड जबाब पण देऊ शकलो असतो. पण यावेळी त्यांनी आमच्या सर्वात डेंजरस कैद्याला पळवून देण्यात मदत केली आहे. आणि तुम्ही इथे हातावर हात ठेवून नाकातले केस उपटत बसले होते. आणि आता आमच्या समोर इथे बसून सांगता की आम्ही त्याला पकडून आणू म्हणून. काय पकडणार तुम्ही? इडियट कुठले. तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? हजारीबागच्या त्या कैद्यांबद्दल की जे मोर्चा घेऊन गेले त्या लोकांबद्दल? दोघांबद्दल. एकीकडे जेलच्या आत कैद्यांनी उद्धम माचवला आहे आणि बाहेर मोर्चा काढणाऱ्यांनी. आणि यात आमचा हा जेलर दोन्हीकडे कव्हर करण्याला लागला आहे.
अभयला चान्स मिळाला तो पळून गेला आणि तो एकटाच नाही पळाला, त्याच्या बरोबर तो कोण सज्जान सिंगला पण घेऊन पळाला आणि तो जुना कैदी देबाशीषला सुद्धा घेऊन पळाला. उल्लुकचा पाठा. डॅम इट, आम्ही त्याला किती मुश्किलीने पकडलं होता, किती इंटेलिजन्सची मदत घेऊन पकडला होता. सगळं वेस्ट झालं, टोटल वेस्ट. तुझ्या आयडियाच्या चक्रामध्ये आमचा एक जीनियस ऑफिसर सुद्धा मरण पावला, माहिती आहे ना तुम्हाला? सर, तुम्ही हे इमॅजिन पण नाही करू शकणार की आम्ही त्यांना किती टाईट सिक्युरिटी मध्ये ठेवलं होतं. त्याने भूक हडताळ केली, पण आम्ही त्याचा एक पण नाही ऐकला. आम्हाला आयडिया पण नव्हते की तो अशा प्रकारे सुरंग खरून पळून जाय. तर मला फोन करायला पाहिजे होता ना. आम्ही तुला आयडिया दिली असती की हे करून द्या. नको तेव्हा फोन करता तुम्ही, सर इथे हे झालं आहे, सर इथे ते झालं आहे. ह्या वेळेला फोन काय नाही केला. हेलो, मैं कलकत्ता वॉइस रॉय बोलतोय. सर तुमच्याकडून बनारस कंट्रोल होत नाही. ते इंग्रजांविरुद्ध घोषणा देत आहेत तिकडे. कैदी जेलमध्ये पळून जात आहेत. सर आम्ही सिच्युएशनला कव्हर करण्याची कोशिश करतो आहे सर. नो सर, नो. आम्ही पूर्ण कोशिश करू सर. आम्ही त्या कैद्यांना परत पकडून आणू सर. सर कोण होता सर? शट अप, इडियट ऑफिसर. आमचा फादर होता तिथे. सुपरिटेंडेंट, कोणाचा फोन होता? यू शट अप. लिसन, काम डाऊन. आम्ही तुमची मदत करू शकतो. आय कॅन हेल्प यू. निखमा तो आमची हेल्प करणार. कैद्यांची फरार होण्याची न्यूज व्हाईसरॉय पर्यंत पोहोचली आहे आणि आम्ही इथे हातावर हात ठेवून बसलो आहे, शोक मनवतो आहे. सर, आम्ही चारीकडे छापा टाकत आहोत. केवळ अभय सिंग आणि सज्जन सिंगच नाही, आम्ही त्या गोपी सिंगला पण शोधत आहोत. तोच हजारीबाग पर्यंत मोर्चा घेऊन आला होता सर. त्या सगळ्यांना पकडा आणि उभा करून गोळ्या घाला. जे पण त्यांना ओळखतात त्यांना उचलून आणा. त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा इथे उचलून घेऊन या. त्यांची हड्डी पसली एक करून टाका. कोणीतरी एक त्यांचा लपण्याचा ठिकाणा नक्कीच ओकून काढेल. लाजवंती, काय? अरे इकडे या. अरे काय झालं? अरे इकडे तर ये, मग सांगतो काय झालं. अरे काय झालं असं? हे बघ, आम्ही तुझ्याकरता काय आणले. काय? लाडू. अरे लाडू? तोंड उघड, तोंड उघड. अरे पण ही मिठाई कशा करता? आज काही आमचा वाढदिवस नाही ना, लग्नाचा वाढदिवस. मग ही मिठाई कशाला? अगं, आज अभय सिंग आणि सज्जन सिंगजी सुखरूप बनारसला परत आलेत. याच खुशीत. अरे वा, ही तर खूपच खुशीची गोष्ट आहे. ही दोघं बनारस मध्ये परत आली. म्हणजे काय, इंग्रजांनी त्यांना सोडलं? अरे ते कसलं सोडतायत त्यांना? त्यांनी तर त्या दोघांना फासावर लटकवलं असतं. ते तर अभय सिंग आपल्या जीवावर खेळून सरदारांना वाचवून घेऊन आलेत. अरे वा, महादेव अभय भैयाचे आयुष्य अजून मोठं करतील. आता तर आम्हाला पूर्ण विश्वास झालाय की जोपर्यंत अभय भैया आहे, सरदारांच्या केसांनाही कोणी धक्का नाही लावू शकणार. तर मग मिठाई खाऊया. हा, खायला हवी आणि खाऊ घालायला हवी. घे. तुम्ही खा.
वचन घेतलं होतं ना आपण की आपल्याकरता आई बाप भाऊ बहीण या कुठल्याही नात्यांपेक्षा मोठी असेल आपल्या देशाची स्वतंत्रता. बघ तेच वचन पूर्ण करतोय. आज तू इथे आमच्या बरोबर नाहीयेस तरीही वचन निभावतोय. एक रीतेपणा आहे आणि तो नेहमी राहणार विजया. पण जो शब्द मी तुला दिलाय ना तो शब्द मी नक्कीच पूर्ण करेन. नक्कीच पूर्ण करेन. पण त्याच्या आधी जोपर्यंत त्या सुप्रिटेंडंटचं जगणं मृत्यूपेक्षा भयानक नाही करत माझ्या आतली आग शांत नाही होणार विजया. तोपर्यंत शांत नाही होणार. तुम्हाला अभय सिंगला पकडण्यासाठी खूप प्राऊड होता ना? तर मग यात चुकीचं काय? वाचा ह्याला, वाचा. सर आम्ही इतकी सिक्युरिटी टाईट केली आहे की जर ते लोक उंदराच्या बिळामध्ये पण लपून बसले असतील तर ते जास्त दिवस वाचू नाही शकणार. ऑफिसर, कुठे असं तर नाही की तुम्ही फक्त काठी आपटत आहात आणि साहेब दुसऱ्या बिळात निघून गेलाय. काय मतलब? मला हे म्हणायचंय ऑफिसर की काय हे जरुरी आहे की सज्जन सिंग आणि अभय सिंग हजारीबाग मधून बनारस मध्ये आले असतील? ते कुठे अजून पण जाऊ शकतात. सलाम साहेब, तुम्ही मला परत बोलावलं याचा अर्थ इथे काहीतरी गडबड आहे. डोंट वरी सर, आता गडबड झाला आता कोणती गडबड नाही होणार. हा, शिडीचा गुलाम कोण आहे? हुजूर, हा तुमचा गुलाम आहे. कलकत्त्यामध्ये कुत्र्याचा गुलाम होतो. हुजूर, तिथे मी कुत्र्याची गडबड दूर करत होतो. कुत्र्याला अंघोळ घालणं, पावडर लावणं, खाऊ घालणं, फिरवणं, त्याची पोष्टी घालणं. कुत्र्याचा गुलाम, तुमचा गुलाम. एकच गोष्ट आहे हुजूर, कोणी इथे चिठ्ठी देण्याकरता येत होता. त्याची चिठ्ठी पोचवण्याची गडबड आम्ही दूर केली हुजूर. ही चिठ्ठी कोणाची आहे? तुमचीच आहे हुजूर. देणारा तुमचंच नाव घेत होता. घ्या, पकडा. कसली चिठ्ठी आहे? चिठ्ठीत लिहिलं तरी काय आहे?
सुप्रिटेंडंट, मी आलोय. ज्या हजारीबाग जेलचा तुला खूप अभिमान होता ना, त्याचे तुकडे तुकडे करून आलोय. वेचायचे असतील तर वेचून घे. आणि हा, तुझ्या डोक्यातून तो पराक्रम काढून टाक की तू मला पकडलं होतंस. मी वाऱ्याचा तो झोका आहे जो कोणाच्या मुठीत येत नाही. आपल्या मर्जीनं येतो आणि आपल्या मर्जीनं जातो. जर मला सरदार आणि देवाशिष बाबूंना जेलमधून काढायचं नसतं ना, तर तुझ्या प्याद्यांची इतकी अवकात नाही की ते मला हात पण लावू शकतील. उम्मीद करतो की आता तुला हे समजलं असेल की हा खेळ कोणाच्या इशाऱ्याने चाललाय. असो, परत आलोय आता माझी नजर फक्त तुझ्यावर आहे. माझ्या पुढच्या घावाची वाट बघ. मृत्यूचा दूत, स्वतंत्रतेचा देवता अभय सिंग. सुप्रिटेंडंट, हे जे लेटर तुम्ही इतकं मन लावून वाचलेत ते कोणाचं आहे? लव्ह लेटर आहे. व्हॉट? तुला अभय सिंगला गिरफ्तार करण्यात खूप प्राऊड फील होतं ना? तर त्यात चुकीचं काय? वाचा ह्याला, वाचा. तुला तर खूप गर्व होता ना की तुझा आयडिया खूप सक्सेसफुल होता. नाव वाचा ह्याला. या चिठ्ठीमध्ये यांच्या कारनाम्यांची गडबड आहे हुजूर. हे लेटर तुला कोणी दिलं? बाहेरून आले हुजूर, एका माणसानं दिलं. कोण होता तो माणूस? मला काय माहिती कोण होता तो हुजूर. मी तर त्याची इथे येण्याची गडबड दूर केली होती. काही गडबड आहे हुजूर. डोंट वरी सर, आता गडबड झालाय. आता इथे काही गडबड होणार नाही. शट अप. खूप मोठी गडबड केली आहे तुझ्या फादरने. ते तुझ्यासारख्या गडबडला पैदा केला आहे. Get out from here, idiot. पंजाबमध्ये खडक सिंगने आवाज बुलंद केलाय. इन्कलाब जिंदाबाद. फिरंग्यानो परत जा. फिरंग्यानो परत जा. फिरंग्यानो परत जा. गुरुजी, सरदार आणि अभय भाईजानच्या परत येण्यानं आम्हा क्रांतिकारकांच्या मुर्दा शरीरात आत्मा परत आलाय. पहा ना, आम्हा सगळ्यांमध्ये किती उत्साह संचारलाय. उत्साह तर संचारणारच हबीबुल्ला. सरदार आणि अभय सिंगचे परत येणे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी थोडीच आहे. अगदी खरं बोलली दमयंती. आम्ही तर हजारीबाग जेलचं नाव ऐकून हादरून गेलो होतो. पण हो, त्यांचं परत ना नक्कीच त्यांचं नवीन आयुष्य आहे. आणि मला तर विश्वासच बसत नव्हता. असं वाटत होतं की उघड्या डोळ्याला कोणी स्वप्न दाखवत आहे. मी तर माझ्या शरीरासारखे चिमटे काढून पाहिले. कुठे मी झोपेत तर नाही आहे. विश्वनाथजी, तुम्ही तर इथे होता आणि ऐकून तुमचा विश्वास डळमळला होता. पण हा हबीबुल्ला तिथं असून सुद्धा विश्वास नव्हता करू शकला की सरदार आणि अभयभाई जेलमधून निघालेत. ते कसं असतं ना, काही लोकांना चंद्राच्या सुंदरतेपेक्षा त्याच्यावरचे डाग जास्त नजरेत येतात. अरे गुरुजी, तिथे जेलर
आणि पोलीसवाल्यांमध्ये हाहाकार माजला होता. शिपाई सगळे इकडे तिकडे धावाधाव करत होते, बोंबाबोंब करत होते. अभय पळून गेला, अभय पळून गेला. एवढंच नाही तर माझ्या खबरीने पण मला खबर दिली की अभय आणि सरदार जेलमधून पसार झाले. त्यानंतरही आपल्या हबीब साहेबांना विश्वास नाही झाला की अभयने सरदारांना घेऊन पलायन केलंय. गोपी सिंग, त्या अवस्थेमध्ये शक होणं स्वाभाविक होतं. आता तिथं पोलिसांच्या गोंधळावर विश्वास ठेवावा की सरदार आणि अभयसिंग पळून गेले. आता आमचं मन विश्वास ठेवत नव्हतं तर आम्ही काय करणार गुरुजी? अरे अरे हबीब, पण तू हे का विसरतोस की मी तुला एवढं पण सांगितलं की माझ्या खबरीने खबर दिली की अभय आणि सरदार पसार झाले. तरी तुझ्या मनाला विश्वास नाही. आता तुझ्या या कमजोर हृदयाचा आम्ही काय करायचं? आणि सर्वात आनंदाची गोष्ट तर ही आहे की जेलमधून निघून अभयसिंग आणि सरदार मोठ्या आरामात बनारसला दाखल. जेव्हा की गल्ली बोळात तैनात पोलीसवाले डोळे फाडून फाडून जाणाऱ्या येणाऱ्यांवर नजर ठेवत होते. बिलकुल खरं बोललात गुरुजी. आणि एक आनंदाची गोष्ट अजून ही की अभयने केवळ सरदारांना जेलमधून नाही काढलं, तर पुढे जाऊन वर्षांपासून बंदी देवाशिष बाबूंना त्या काळ कोठडीतून सुटका केली आणि ते कलकत्त्याला खूप सुरक्षित पोहोचले. ही तर खूप आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं की देवाशिष बाबूंनी इतकी वर्ष जेलमध्ये काढल्यानंतर या क्रांतीच्या कार्याला गती देऊ शकतील? अवश्य, अवश्य देतील विश्वनाथजी. एवढंच नाही, त्यांनी तर आपल्या कार्याला आरंभ केला सुद्धा असेल. जरूर केला असणार ज्वालासिंग. आणि जेवढं आम्ही समजतो गुरुजी, रणभेरीशी जोडलेली प्रत्येक व्यक्ती, मग ती कुठेही गेली असेल, खामोश नाही बसली. ती आपल्या कार्याची मशाल पेटवत स्वतंत्रतेच्या योद्ध्यांना बरोबर घेऊन वाटचाल करते. आणि ते म्हणतात ना गुरुजी, सिंह पिंजऱ्यात असो किंवा पिंजऱ्याच्या बाहेर असो, सिंह तर सिंह असतो. आणि हा हबीबुल्ला बरोबर बोलतोय. आता देशमित्रजींच घ्या की, देशाच्या कानाकोपऱ्यात फिरून रणभेरीच्या माध्यमानं लोकांना आपल्या बरोबर जोडतायत आणि इंग्रजांविरुद्ध आवाज उठवतायत. आणि गुरुजी, आपले ते संजय जेटलीजी, ते इथून निघून मेरठला पोचले तर त्यांनी तिथे क्रांतिकारकांचं पूर्ण शहरच आबाद केलंय. आज त्यांच्या एका इशाऱ्यावर दमयंती तिथला बच्चा बच्चा उठून उभा राहतो. त्यांच्या जिभेवर फक्त एकच नारा आहे, वंदे मातरम. आणि गुरुजी, पंजाब मध्ये खडक सिंगनं आपली आवाज बुलंद केली आहे. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. त्यांच्याशी जोडलेल्या क्रांतिकाऱ्यांची फक्त एकच मागणी आहे, फिरंग्यानो परत जा, फिरंग्यानो परत जा, फिरंग्यानो परत जा, फिरंग्यानो परत जा. आम्हाला रणभेरीला नेहमी नेहमी करता खत्म करायचंय, तर चांगली स्ट्रॅटेजी बनवावी लागेल, रणनीती. आणि अशीच रणनीती अभय सिंग आणि सज्जन सिंग करता पण बनवावी लागेल. ह्यांना अरेस्ट करायची गलती नाही करायची, तिथेच शूट करून टाकायचं. साहेब, तिकडे बाहेर भर रस्त्यावर एका बाईने आमच्या 2 पोलिसांना मारलं.